श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उद्यापासून सुरू होत आहे श्रावण महिन्यातील पहिला शनिवार. आता काहींच्या इथे श्रावण महिन्यातील पहिला शनिवार माहिती नसेल किंवा कोणी धरतही नसेल, पण आमच्या इकडे अशी पद्धत आहे, श्रावण शनिवार आणि सोमवार दोन्ही पकडला जातो. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. श्रावण शनिवार ह्या दिवशी भगवान शंकराची कशी पूजा केली जाते. तर भगवान शंकराची या दिवशी तुम्ही जसं की सोमवारची पूजा करता त्याच पद्धतीने आता कशी करायची आहे. जर तुम्ही घरात करणार असाल तरी छान, तुम्ही मंदिरात करणार असाल तरीही छान. तर घरात तुम्ही कशी करू शकता, चौरंग किंवा पाट घेऊ शकता, खाली लाल वस्त्र अर्पण करू शकता किंवा पिवळं लाल हिरवं कोणतेही वस्त्र ठेवू शकता. पांढरं ठेवलं तर अतिउत्तम, तुमची इच्छा, बाकी दुसरं काही नाही. आणि त्याच्यावरती तुम्ही भगवान शंकरांची पिंड ठेवू शकता. पिंडीवरती तुम्ही जल अर्पण करून पिंडीच्या खाली तुम्ही एक पात्र ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही जे काही अभिषेकाचं पाणी असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये खाली येईल. तर तुम्ही त्याच्यावरती पाणी अर्पण करू शकता. नंतर तुम्ही दही दूध पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा तुम्ही नुसतं दुधानेही करू शकता. दुधाने कसं करायचं आहे, दूध तापवलेलं नसावं, थंड दूध असावं, त्याने तुम्ही अभिषेक करू शकता. नंतर तुम्ही परत जलाने अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही चंदन अर्पण करू शकता भगवान शंकरांना. त्याच्यानंतर तुम्ही भस्म लावू शकता. 3 बोटांनी भस्म लावून घ्या. तुम्हाला पहिलं शंकरांना लावा, पिंडीला लावा आणि नंतर तुम्हाला लावा. आणि नंतर तुम्ही त्याच्यावरती वस्त्र अर्पण करू शकता. तर वस्त्र तुम्ही कोणतं अर्पण करता, तर वस्त्र जे आपलं कापसाचं वस्त्र मिळतं ते तुम्ही अर्पण करू शकता भगवान शंकरांना. त्याच्यानंतर तुम्ही बेल वाहू शकता, फळ वाहू शकता, फूल वाहू शकता किंवा पाणी वाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पूजा केल्यानंतर भगवान शंकरांचे 108 नामावली अर्पण बोलू शकता. आणि भगवान शंकरांची स्तुती जर तुम्हाला येत असेल तर चांगलंच आहे, नसेल येत तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता. भगवान शंकरांची स्तुती पठण करू शकता, तुम्ही स्तुती पठण करू शकता. आणि शिवमहिमा स्तोत्रही पठण करू शकता. शिवमहिमा स्तोत्र जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता. स्तुती तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता. अशा पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही जपही करू शकता. तर जप तुम्हाला कसा करायचा आहे, तर जप तुम्हाला 108 वेळा करू शकता तुम्ही जपमाळीवरती. त्याच्यानंतर तुम्ही भगवान शंकराची पूर्ण आरती ओवाळून घेऊ शकता. आरती झाल्यानंतर तुम्ही सर्वांना घरामध्ये प्रसाद देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही शनिवारची पूजा करू शकता. मंदिरातही करू शकता आणि घरामध्येही करू शकता. आता मग कथेचं जी कथा आहे भगवान शंकराची ती अशी आहे की एकदा काय झालं की नारद मुनींनी विचारलं की भगवान शंकराची आपण कशी पूजा करावी आणि कोणती करावी की जेणेकरून भगवान शंकर प्रसन्न होतील. तर त्यावेळेस त्यांना विष्णूंनी सांगितलं की तू अशी पूजा कर. आणि त्यांचा जो महिना आहे तो म्हणजे श्रावण महिना आहे. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस भगवान शंकरांना खूप प्रिय आहे, त्यावेळेस जे कोणी पूजा करतं ती पूजा प्रसन्न होते असं ते नारद मुनींना विष्णू सांगतात. तर त्यावेळेस ते सांगतात की ज्यावेळेस एक त्यांचा भक्त असतो, असं हे नारद मुनींना भगवान विष्णू सांगतात. एक भक्त असतो त्यांचा, तो खूप गरीब असतो, म्हणजे त्याच्याकडे कोणतीही पैसा प्रॉपर्टी किंवा काहीच नसतं. आणि म्हणजे खूप गरीब भक्त असतो ज्याच्याकडे काही नाही आहे, फक्त तो भगवान शंकरांची सेवा करत असतो. तो सेवा कशा पद्धतीने करतो, फक्त तो पाणी घेतो आणि जल अर्पण करतो पिंडीवरती. अशा पद्धतीने तो सेवा करत असतो. तो कंटिन्यूली सेवा करत असतो म्हणजे कंटिन्यूली करतो. सोमवारची प्रत्येक सोमवार शनिवार म्हणजे जसं त्याला जमेल तसं तो भगवान शंकराची पिंडीवरती तो सेवा करत असतो. तो कंटिन्यूली करतो. पण त्याला एक दिवशी असं होतं की इतके अडचणी येतात आणि इतके प्रॉब्लेम येतात, खूप प्रॉब्लेम येतात, खूप एवढे येतात की त्याला समजतच नाही की आता मी ह्याच्यामधनं बाहेर निघेल का नाही हेही माहिती नाही. तर त्यावेळेस त्याला स्वतः शंकर भगवान येऊन तो जो काही त्याचा प्रॉब्लेम असतो त्याच्यावरती आले ना, त्याच्यामधनं त्याला मुक्त करतात आणि त्याला आशीर्वाद देतात, तू असंच सेवा करत राहा. आणि तो भगवान शंकरांना म्हणतो माझी सेवा अशीच देवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या, सुख समृद्धी आणि तुमचा हात माझ्यावरती असं डोक्यावरती राहू द्या. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की देवाला म्हणजे असं खूप दिखावा नकोय. तुम्ही भरपूर काही अर्पण करताय, खूप काही करताय, पण तुमच्या मनामध्येच काही नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही साधं जल जरी अर्पण केलं ना
साधं जल, उठता बसता फक्त देवाचं नाव जरी घेतलं ना तरीही देव तुमच्यावरती प्रसन्न होतं. एवढंच सांगेल की तुम्ही मनापासून श्रद्धेने करा. मग तुम्ही दूध दह्याने अभिषेक करा, पाण्याने करा, नुसतं बेलपत्र व्हा, किंवा भगवान शंकरांचं नामस्मरण करा, किंवा जलही अर्पण करा. ते तुम्ही घरात करा, मंदिरात करा, किंवा अजून तुम्हाला कुठे रस्त्यामध्ये भगवान शंकरांचं मंदिर मिळालं तिथे करा. सांगण्याचं तात्पर्य हे की देवाला दिखावायची गरज नसते. देवाला माहिती असतं की त्याच्या भक्ताकडे काय आहे आणि काय नाही. प्रत्येक वेळेस आपण भरपूर काही अर्पण करतो, पण आपली जर नीतिमत्ता किंवा वासनाच चांगली नसेल कोणाबद्दल, किंवा वाईट विचारच करत असेल, ह्याचं वाईटच व्हावा, ह्याने आज असं घेतलं, ह्याच्याकडे कसं काय आलं, ह्याच्याकडं नाही ते माझ्याकडंच असलं पाहिजे, किंवा आपण एखाद्याबद्दल चांगलं कधी बोलूच शकत नाही, वाईटच बोलतो. कुणाचं काही झालं की बाबा एखादा प्रॉब्लेम येऊन सांगतो, तर आपण त्याला म्हणतो हा त्याच्यासोबत तसंच झालं पाहिजे. तर तसं कधीच कोणाबद्दल विचार करू नका आणि बोलू नका. जर तुमच्याकडे असं कोण असेल तर हा बाबा आत्ता तुझं असे, पुढे जाऊन त्याचं चांगलं होईल आणि होईल एवढीच मात्र प्रार्थना करा आणि एवढंच त्याला बोला, बाकी काहीच बोलू नका. शेवटी ज्याचे त्याचे कर्म ज्याचे त्याला भोगायलाच लागतात, त्याला आपण काही करू शकत नाही. पण चांगलं बोला. आपल्याला वाईट कोणाचं करायचंच नाहीये आणि आपल्याला चांगलं करता येतच नसेल तर कोणाबद्दल वाईटही बोलू नका आणि करूही नका. तुम्ही हे सेवा करा. तुमच्या लाईफमध्ये खूप काही प्रॉब्लेम जे असतील ते तुमचे सगळे महाराजांचरणी आणि भगवान शंकराच्या चरणी मी असं म्हणेन की तुम्ही जो कोणी व्हिडिओ माझा बघत असेल त्याचे सगळे जे काही अडचणी जे काही प्रॉब्लेम असेल ते सगळे त्याच्या आयुष्यातनं जाऊ द्या आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येऊ दे. कारण प्रत्येकाला हीच पाहिजे असतं की आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकटे असं निघून जाऊ दे आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगले फुलासारखे दिवस येऊ दे आणि सगळे फुलासारखेच राहू दे. जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.